नांदेडच्या हदगाव तालुक्यातील दैनिक देशोन्नतीचे तालुका प्रतिनिधी पत्रकार संजय सूर्यवंशी यांना एका बातमीच्या कारणावरून आमदार बाबूराव कोहळीकर यांनी अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली आहे। त्यामुळे शनिवारी नांदेड जिल्हा मराठी पत्रकार संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी राहुल कर्डिले व पोलीस अधीक्षक अविनाश कुमार यांना निवेदन देऊन आमदार बाबूराव कोहळीकर यांच्यावर पत्रकार संरक्षण कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करावा आणि पत्रकार संजय सूर्यवंशी यांना पोलीस संरक्षण द्यावे अशी मागणी करण्यात आली आहे। पत्रकारांचा आवाज दाबणाऱ्या आमदार बाबूराव कोहळीकर यांचा पत्रकारांच्या वतीने निषेध करण्यात आलाय। पत्रकार संजय सूर्यवंशी यांना तातडीने पोलीस संरक्षण द्यावे अशी मागणी नांदेड जिल्हा मराठी पत्रकार संघटनेचे जिल्हाध्यक्ष संतोष पांडागळे यांनी केली आहे। यावेळी जिल्हाभरातील पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते। हदगाव येथील देशोन्नती तालुका प्रतिनिधी आणि जिल्हा मराठी पत्रकार संघाचे तालुकाध्यक्ष संजय सूर्यवंशी यांना एक लोकांच्या समस्येची बातमी लिहिल्या प्रकरणी म्हणजे MSCBचा कारभार किती त्रासदायक आहे हे सगळ्या जिल्ह्यांनी पाहिलेलं आहे। आपण सगळेजण दररोज आपण हे पाहतो। या विरोधामध्ये बातमी लिहिल्याबद्दल संजय सूर्यवंशी यांना हदगाव हिमायतनगरचे आमदार बाबूराव पाटील कोहळीकर यांनी वारंवार फोन करून धमकी देणे आणि मग शेवटी अखेरच्या फोनवर तुझं बघतो तुझी करतो अशी भाषा वापरणे। त्यामुळे संजय सूर्यवंशी हे भयभीत झालेले आहेत आणि संजय सूर्यवंशीला पत्रकार हल्ला विरोधी जो काही कायदा आहे त्यानुसार त्यांना संरक्षण मिळावं आणि ज्यांनी त्यांच्याबद्दल हे भाष्य केलेलं आहे त्यांच्यावर कठोर कारवाई व्हावी, त्यांच्याबद्दल गुन्हा दाखल व्हावा यासाठी आम्ही आदरणीय जिल्हाधिकारी राहुलजी कर्डिले साहेब आणि पोलीस अधीक्षक आदरणीय अविनाश कुमारजी यांना आम्ही जिल्हा पत्रकार संघाच्या वतीने आपण सर्वांनी एक आम्ही निवेदन दिलेलं आहे। या निवेदनाची दखल घेऊन निश्चितच त्यांच्यावर तर कारवाई होईलच, पण मी पोलीस प्रशासन आणि जिल्हा प्रशासनाला विनंती करतोय की आमचे मित्र तालुकाध्यक्ष पत्रकार संघाचे आदरणीय संजय सूर्यवंशी यांना तात्काळ पोलीस संरक्षण द्यावं आणि अशा घटना भविष्यामध्ये जिल्ह्याच्या इतरत्र घडू नये। शेवटी पत्रकार हा लोकांच्या हितासाठी काम करणारा आणि समाजामधला एक सकारात्मक काम करणारा घटक आहे। शेवटी कुठल्याही लोकप्रतिनिधीचा जे चांगुलपणा आहे ते नेहमी मानतात आणि जे काही कधी चुका होतात ते मांडण्याचे काम पत्रकार करतो। चांगला असेल तेव्हा शाबासकी द्यायची नाही आणि काही न चुकता सुद्धा शिव्या द्यायच्या हा जो प्रकार काही लोकप्रतिनिधींकडून होतोय तो अर्थातच निंदनीय आहे आणि म्हणून मी बाबूराव पाटलांच्या या वक्तव्याचा म्हणजे जे काही त्यांना बोललेलं आहे ते रेकॉर्डिंग माझ्याकडे उपलब्ध नाही, पण अशा पद्धतीची घटना घडली असेल तर मी त्यांचा सुद्धा निषेध करतो।